अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म जगतपालक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ देवांच्या चरणी लीन होऊन श्री स्वामी समर्थ देवांच्या चरणी आपला पूर्ण भक्तिभाव अर्पण करू। श्री स्वामी समर्थ देवांच्या चरणी पूर्ण शरणागत होऊन आपण आजच्या या श्री स्वामी समर्थ देवांच्या पॉडकास्टला सुरुवात करूया। श्री स्वामी समर्थ बोल। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। ओम दिगंबराय नमः। श्री स्वामी समर्थ। गुरुदेव, श्री स्वामी समर्थ मठ गावखडी येथे येणारा एक नेहमीचाच आपला आणि स्वामीजींचा भक्त आहे। त्याचा एक मित्र आहे, तो इथे जवळच असलेल्या रिलायन्स कंपनीमध्ये काम करतो। त्याचं प्रेम प्रकरण आहे। तर त्याने विचारलं आहे की गुरुदेव श्री दास दिगंबर स्वामी मला माझ्या प्रेम प्रकरणाविषयी मार्गदर्शन करतील का? श्री स्वामी समर्थ। प्रेम आणि प्रकरण या दोन वेगळ्या गोष्टी आहेत बाळा। प्रेम जे आहे ना, प्रेम म्हणजे आत्मतत्वाचा आविष्कार आहे ना। प्रेम म्हणजे ते जे भगवंताला भक्ताविषयी होतं। प्रेम म्हणजे ते जे निष्काम भक्ताला भगवंताविषयी होतं। म्हणजे प्रेमामध्ये निष्कामता असेल तरच ते आत्मतत्वाचा आविष्कार ठरतं आणि तेच खरं प्रेम आहे बळा। म्हणजे ते प्रेम असं आहे ज्यामध्ये मला कोणतीच आसक्ती नाही, कोणतंच आकर्षणही नाही, कोणतीच देवाणघेवाण नाही, ते खरं प्रेम। लक्षात आलं ना? त्यामुळे स्वामींना आपल्या भक्ताविषयी जे प्रेम आहे ते प्रेम, आणि स्वामींच्या निष्काम भक्ताला स्वामी चरणांची जी ओढ आहे, स्वामी नामाची जी ओढ आहे आणि स्वामींविषयी जे प्रेम आहे ते खरं प्रेम। अन्यथा काय होतं, विश्वामध्ये काय होतं बाळा? विश्वामध्ये आकार आहेत आणि आपली जी दृष्टी आहे ना, ती दृष्टी आकारांकडे आकर्षित होते आणि त्या आकर्षणातून जो भाव निर्माण होतो त्याला तरुण पिढी जी आहे प्रामुख्याने ती त्याला प्रेम समजते। मात्र ते खरं असतं आकर्षण। त्यामध्ये अनेक भाव असतात, मी त्या भावांवर जात नाही। पण जर खरं प्रेम असेल, म्हणजे ज्याला आपण निष्काम प्रेम म्हणतो, ते जर प्रेम असेल आणि त्या प्रेमातून जर दोन जीव एकत्र आले आणि त्यांनी जीवनाच्या मार्गावर एकत्रितपणे क्रमण करण्याचा दृढ निश्चय केला तर निश्चितपणे ज्याला आपण प्रपंच म्हणतो, ज्याला आपण संसार म्हणतो, तो निश्चितपणे आनंदाचा होतो, सुखाचा होतो, समृद्धीचा होतो। अन्यथा काय होतं बाळा? निव्वळ आकर्षणातून निर्माण झालेल्या भावभावनांना आपण प्रेमाचं नाव देतो आणि आपण म्हणतो अरे याने प्रेमविवाह केला किंवा यांचा प्रेमविवाह झाला। मात्र जेव्हा जीवनाच्या मार्गावरून क्रमण करताना अनेक अडथळ्यांना सामोरं जावं लागतं, ऊन पाऊस वारा या सगळ्यांचा सामना जेव्हा करावा लागतो, तेव्हा ते आकर्षण रूपी जे प्रेम आहे ते अनेक वेळा, नेहमी म्हणत नाही, अनेक वेळेला दम तोडतं। आणि म्हणून प्रेम विवाहाने एकत्र आलेल्या जोडप्यांना अनेक वेळेला एकमेकांपासून फारकत घेताना पाहायला मिळतं। म्हणून प्रेम काय आहे बाबा? तर आत्मतत्वाचा आविष्कार। त्यामुळे त्या आपल्या भक्ताच्या मित्राला जर भेटायचं असेल तर भेटू शकतो, इथे कोणी येऊ शकतो बाळा।
इथे कुठल्याही प्रकारचे प्रश्न घेऊन येऊ शकतो. लक्षात आलं ना. इथे प्रापंचिक असू द्या, पारमार्थिक असू द्या, प्रेमाचे असू द्या, शत्रुत्वाचे असू द्या. हो, कारण शेवटी प्रेम आणि शत्रुत्व हे द्वंद्व आहे. लक्षात आला. आणि हे द्वंद्व कशाचं आहे तर ते मनाच्या सीमेमध्ये वावरणार आहे, त्याच्या पलीकडे जात नाही. लक्षात आलं ना. त्यामुळे ज्याला या विश्वामध्ये प्रापंचिक दृष्टीने प्रेम समजलं जातं ना, ती एक मनाची भावना आहे. आणि मन जे आहे हे अत्यंत विक्षिप्त आहे. मन निरंतरपणे बदलत राहतं. आणि जसं मन बदलतं तसं मग ती भावनाही बदलते. आणि मग प्रेमाचा विपर्यास होतो. आणि कधी कधी जीवाला अत्यंत क्लेशदायक अशा परिस्थितीला सामोरं जावं लागतं. म्हणून प्रेमविषय असेल, यायचं ना बाबा, इथे स्वामी आहेत. स्वामी सगळ्यांवर प्रेम करतात. स्वामी सगळ्यांवर प्रेम करतात. त्यामुळे प्रेमाची भावना जर असेल तर निश्चितपणे यावं. त्याला स्वामींच्या कृपेने गावखडी मठामध्ये निश्चितपणे जे शक्य आहे ते मार्गदर्शन मिळेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आपल्या पॉडकास्ट खालचे काही प्रश्न आणलेले आहेत चॅनल. श्री स्वामी समर्थ. कल्याणी कावरे म्हणून आहेत, त्या विचारत आहेत, स्वामी समर्थ ब्रह्मांडाचे नायक आहे. मग मी एका व्हिडिओ मध्ये ऐकलं की श्री स्वामी समर्थांनी 350 वर्ष कर्दळी वनात तपस्या केली. मग श्री स्वामी समर्थ महाराज ब्रह्मांडाचे नायक आहेत, तर त्यांना तपश्चर्या करायची काय गरज आहे? प्लीज याचे उत्तर द्यावे. श्री स्वामी समर्थ. ब्रह्मांड नायक ही उपाधी स्वामींना भक्तगणांनी दिलेली आहे. आणि त्याला कारण काय आहे तर ते श्री स्वामी समर्थ प्रत्यक्ष परब्रह्म आहेत. लक्षात आलं ना. ते परब्रह्म असल्यामुळे ते ब्रह्मांड नायक, अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक. म्हणजे क्षणात ब्रह्मांड निर्माण करून क्षणात त्यांचा लय करण्याचं सामर्थ्य आणि अधिकार ज्यांच्याकडे आहे, असं परब्रह्म म्हणजे श्री स्वामी समर्थ. लक्षात आलं ना. मग अनेकांना प्रश्न पडतो, अरे हे परब्रह्म जे आहे तर मग इथे मानवी देहात कसं काय दृश्य होत आहे? कारण परब्रह्म जे आहे, ब्रह्म जे आहे ते निर्गुण निराकार आहे. होय, परमसत्य आहे ते. पण जसं परब्रह्म निर्गुण निराकार आहे तसंच आत्मतत्व देखील निर्गुण निराकार आहे बाळा. लक्षात आलं ना. त्या आत्मतत्वाला सुद्धा कोणताच आकार नाही, कारण ते त्रिगुणाच्या परे आहे. त्रिगुणाच्या परे, सत्व रज तम. लक्षात आलं ना. त्यामुळे आत्मतत्व जर निर्गुण निराकार आहे तर परमात्म तत्व तर निर्गुण निराकार असणारच. आणि श्रीमद आद्यशंकराचार्यांनी काय म्हटलंय, जीवो ब्रह्मैव नापरहा. जीव हा ब्रह्मच आहे, त्या पलीकडे काही नाही. म्हणून जीव म्हणून जो जो आत्मा वावरतोय, ना, तो ब्रह्मच आहे. आता जीव ब्रह्म असेल तर ते परब्रह्म जे आहे त्याला मी कुठल्या तरी आकारामध्ये पाहण्याचं काही कारणच नाही. ते आकारामध्ये माझ्या समोर आलंय, मला साक्षी झालंय, माझ्या समोर ते लीला करतय. कारण काय तर मला आकाराशिवाय काही दृश्य होत नाही बाळा. व्यक्त स्वरूपात आहे ना तेच मला पाहता येतं. अव्यक्त स्वरूपामध्ये जे जे आहे ते मला काहीच पाहता येत नाही. तुला एक उदाहरण म्हणून सांगतो. आपण स्वामींच्या मठामध्ये स्वामींसमोर अगरबत्ती लावतो आणि त्या अगरबत्तीचा धूर असा वरती जात असतो आणि अचानक तो सरळ वरती जाणारा धूर असा असा होतो. त्याला वेगळा मार्ग सापडतो. जो सरळ रेषेत जात असतो तो वक्र रेषेमध्ये जायला सुरुवात करतो. कारण काय
आपण म्हणतो एक तर वायू, पण निव्वळ वायू नाही बाळा. ध्वनी सुद्धा त्याला त्याच्या मार्गातून दुसरीकडे घेऊन जातो. लक्षात घे. म्हणजे ध्वनी मला दिसतोय का? नाही, फक्त कानाने ऐकायला येतो. वायू मला दृश्य होतोय का? नाही, मला त्वचेला तो स्पर्श करतो तेव्हा मला जाणवतं की हा वायू आहे. म्हणजेच काय की ज्ञानेंद्रियांच्या मार्फत मला तेवढंच ज्ञान होतं जे ज्ञानेंद्रियांचे विषय आहेत. आकार मला दिसतो दृष्टीने, ऐकायला येतं कानाने. आता दृष्टीचा विषय आहे आकार, कानाचा विषय आहे ध्वनी, त्वचेचा विषय आहे स्पर्श. लक्षात आलं? त्यामुळे वायू मला कळतो स्पर्शाने. रसना त्याचा विषय आहे रस. लक्षात आलं ना? नासिका त्याचा गंध, चांगला किंवा वाईट. मात्र हे परमात्म तत्व जे आहे ते कुठल्याच इंद्रियांचा विषय होऊ शकत नाही. त्यामुळे ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून मला त्याला काही जाणता येत नाही. त्याचबरोबर ते प्रमाणाने सिद्ध करता येत नाही. प्रमाणांच्याही परे आहेत. लक्षात आलं ना? त्यामुळे प्रमाणाने सिद्ध करता येत नाही. ज्ञानेंद्रियांचा तो विषय होऊ शकत नाही. त्यामुळे त्या परब्रह्माला जर जाणून घ्यायचं असेल तर प्रथम आत्म अनुभूती व्हायला हवी. आत्मानुभूती झाली की परमात्म्याची अनुभूती निश्चितपणे होते. कारण आत्मा आणि परमात्मा हे काही वेगळे नाहीत. त्यामुळे ताईने जो प्रश्न विचारला आहे की त्यांनी 350 वर्ष तपश्चर्या केली असं तिने कुठेतरी ऐकलंय व्हिडिओमध्ये, म्हणजे युट्यूबवरच ऐकलं असेल प्रामुख्याने. आता ह्यात एक अत्यंत महत्वाचा विषय जो भगवंताने सांगितलाय तो सांगतो मी, माझं नाही सांगत आहे. भगवंताने म्हटलंय कोण सांगतो याला फार महत्व आहे. कोण सांगतो याला फार महत्व आहे. आता युट्यूबवर जे व्हिडिओ येतात त्याविषयी मी काही भाष्य करणार नाही, कारण ते योग्य होणार नाही माझ्यासाठी. कारण स्वामींच्या कृपेने आपण सुद्धा युट्यूबच्या माध्यमातून स्वामींच्या स्वरूपाविषयी आणि त्यांच्या लीलांविषयी लोकांपर्यंत त्या लीला आणि त्यांचं स्वरूप पोचवण्याचा प्रयत्न करत असतो. आता जो ऐकणारा आहे किंवा पाहणारा आहे, श्रोता आहे किंवा जो प्रेक्षक आहे, त्याने विचार करायचा आहे, त्याने ठरवायचं. अगदी आम्ही जे सांगतोय ते सुद्धा जसंच्या तसं घेण्याचं काही कारण नाही. तपासून पाहावं कसोटीवर. तो सुवर्णाकार कसा तो दगड घासून पाहतो, ती खूण उमटली तरच तो म्हणतो हो हे चोख आहे. तसंच पाहावं. लक्षात आलं ना? आता तप करण्याचा विषय जो आहे तर तप म्हणजे नक्की काय बाबा? तर योग शास्त्र जे आहे किंवा योग दर्शन त्यामध्ये तपाचं जे विश्लेषण केलं आहे ते म्हणजे तप म्हणजे काय तर शीत उष्ण सुख दुःख या द्वंद्वामध्ये आपण समस्थितीमध्ये राहून ते सहन करणं त्याला तप म्हणतात. आता महत्वाचा मुद्दा काय आहे की शीत उष्ण सुख दुःख हे मनाचे धर्म आहेत बाबा. मन काय आहे तर अहंकाराचं बाळ आहे. ते अहंकाराचं प्रॉडक्ट आहे. अहंकार कशापासून निर्माण झाला तर बुद्धी तत्वापासून. बुद्धी तत्व कशापासून निर्माण झालं, ज्याला महत तत्व म्हटलं आहे सांख्य दर्शन मध्ये, तर ते मूळ प्रकृतीपासून. आणि मूळ प्रकृती व्यक्त कशी झाली तर ती त्या परमात्म्यामुळे, श्री स्वामी समर्थांमुळे. मग प्रश्न निर्माण असा होतो, ज्याच्या चरणांच्या स्पर्शाने ती अव्यक्त स्वरूपात असलेली मूळ प्रकृती व्यक्त होते आणि ती अनेकांना जन्मास घालते. अरे त्या प्रकृतीची ती बाळ छोटी छोटी ती तिथे रांगणारी त्या परमात्म्याला कसे काय प्रभावित करू शकणार?
शक्यच नाही. त्यामुळे तप आचरण किंवा या गोष्टी ज्या आहेत त्या त्यांच्यासाठी नाहीच आहेत, त्यांच्यासाठी नाही. योगीजन तप आचरतात त्यांच्या प्राप्तीसाठी, परमात्मा प्राप्तीसाठी, परब्रह्माच्या प्राप्तीसाठी. हे झालं ना. त्यामुळे स्वामींनी तप आचरलं कशासाठी बाबा, काय कारण? मात्र अत्यंत महत्वाची गोष्ट इथे एक नमूद करणं आवश्यक आहे. तप करणारे जे योगीजन आहेत ते सगळेच काहीतरी प्राप्त करण्यासाठी तपाचरण किंवा तपश्चर्या करत नाहीत. महादेव सुद्धा बसलेले आहेत डोळे बंद करून निरंतरपणे. लक्षात आलं? ते कशाला तप आचरतील रे बाबा? त्यालाही लोकांनी तप म्हणायचं का? अरे काय वैराग्याची मूर्ती म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. वैराग्य ज्यांच्या चरणाशी लोळण घेत असे महादेव ते सुद्धा निरंतरपणे आत्मतत्वामध्ये, परमात्मा तत्वामध्ये लीन झालेले. मग ते कशाला तप करतात असा पण प्रश्न निर्माण होईल. मात्र जसे महादेव वैराग्य ज्यांच्यापासून निर्माण झालं ते प्रकृतीला, आपल्या पत्नीला आपल्या डाव्या मांडीवर घेऊन बसलेले असतात. का तर या विश्वाचं कल्याण करण्यासाठी. कारण हे विश्व जे निर्माण झालंय ते त्याचं मूळ उपादान कारण जे आहे ते प्रकृती आहे. तसेच हे आहेत, हे सुद्धा शिव आहेत. शिव म्हणजे ब्रह्म, हे परब्रह्म आहे. ते लीला करत आणि त्या लीलांचा जर व्यवस्थित अर्थ आपल्याला कळला नाही तर मग आपण त्यांच्याविषयी वेगवेगळ्या प्रकारे विचार करू लागतो. लक्षात आलं? त्यामुळे हे ब्रह्मांड नायक आहेत का? होय. हे परब्रह्म आहे का? होय. मग त्यांना तप करण्याची आवश्यकता आहे का? तर नाही. तप करून काय होतं तर चित्तामध्ये जे क्लेश आहेत, ज्या वासना आहेत त्यांचा समूळ नाश करता येतो तपाचरणाने आणि अंतःकरण निर्मल होतं. जेणेकरून परमात्मा तत्व जे आहे ते मला अंतःकरणामध्ये दृश्य होण्यास मदत होते. जे आतमध्ये आहे मात्र दिसत नाही कारण ते अंतःकरण मलिन आहे. त्या मलिन अंतःकरणाला स्वच्छ करण्यासाठी तपाचरण घडलं तर ते निश्चितच माझ्यासाठी लाभदायक आहे. मात्र जे स्वतःच परमात्मा तत्व आहे ते स्वतःच्या प्राप्तीसाठी तपाचरण कशाला करेल बाबा? तो काही विषय नाही. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. रीना काडकर म्हणून एक आहे, त्या विचारतात, मी पण माझ्या नवऱ्यासाठी स्वामी सेवा करते पण माझ्या नवऱ्याचे पोट दुखणे कमी होत नाही, पुन्हा जास्त दुखते पण कमी होत नाही. श्री स्वामी समर्थ. आता महत्वाचा मुद्दा काय आहे की जो आजारी माणूस आहे त्याला बरं व्हायचं असेल, जो आजारी माणूस आहे त्याला बरं व्हायचं असेल तर त्यानेच औषध घेणं आवश्यक. हे झालं ना. व माझा नवरा आजारी आहे, डॉक्टर मला औषध द्या म्हणजे माझा नवरा बरा होईल असं काही होत नाही. हा प्रकृतीचा नियम झाला बाळा. लक्षात आलं ना? हा प्रकृतीचा नियम आहे की जो आजारी आहे त्याने औषध घेतलं पाहिजे म्हणजे तो बरा होईल. हा प्रकृतीचा नियम. कारण आरोग्य अनारोग्य आपण ही ताई ज्या म्हणतात तो शरीराचा विषय आहे. बरोबर? आता शरीराच्या परे आपण झालो, थोडे पुढे गेलो, परे म्हणण्यापेक्षा थोडे पुढे गेलो तर मग अंतःकरण आहे आतमध्ये. स्वामी सेवा घडताना काय होतं
प्रामुख्याने देह आणि अंतःकरण यांची जोडगोळी स्वामी सेवा करत असते. मग इथे महत्वाचा मुद्दा काय होतो की देह बरा व्हावा दुसऱ्याचा म्हणून माझा देह झिजतोय, चांगली गोष्ट आहे. मात्र त्याच्या पलीकडे असलेलं जे अंतःकरण आहे ते किती प्रमाणात निर्मल आहे, त्यामध्ये किती शांती आहे. सेवा घडत असताना माझं अंतःकरण किती निर्मल आहे, ते सत्वगुणाने किती प्रभावित आहे. का त्यामध्ये रजगुण आहे. सत्वगुण ज्ञान प्रवर्तक आहे, रजगुण लोभ प्रवर्तक आहे, आणि तमोगुण जो आहे, तमोगुण तो अज्ञान प्रमाद निर्माण करणार आहे, मोह निर्माण करणार आहे. मग महत्वाचा मुद्दा काय बाळा की सत्वगुणाने जर माझं अंतःकरण भरलेलं असेल, जिथे ज्ञानाचा उदय झालेला आहे, अशा अंतःकरणाच्या अवस्थेमध्ये जर माझ्याकडून सेवा घडली तर मला त्याचा परिणाम जो आहे किंवा त्या सेवेचं मोल जे आहे, कारण ही सकाम सेवा आहे, मला त्वरित आणि मोठ्या प्रमाणात मिळण्याची शक्यता निर्माण होते. मी शक्यता निर्माण होते. रजोगुणाने जर असेल तर त्यामध्ये लोभ आहे आणि त्यामध्ये चंचलता आहे, प्राप्तीची शक्यता कमी होते. आणि तमोगुणाच्या प्रभावाने जर माझं अंतःकरण भरलेलं असेल तर त्यामध्ये मोह आहे, अज्ञान आहे, प्रमाद आहे, आलस्य आहे, मला प्राप्तीची शक्यता फारच कमी होते. त्यामुळे अरे मी सेवा करतोय, मी सेवा करते आहे, पण मला माझ्या मनासारखं घडत नाही असं म्हणताना आपण काय करावं? आपण आपलं अंतःकरण तपासून पहा. त्या अंतःकरणामध्ये काय आहे ते पाहावं. जे अरिष्ट आहे ते बाहेर करण्याचा प्रयत्न करावा, जे इष्ट आहे त्याची मात्रा वाढवण्याचा प्रयत्न करावा. निश्चितपणे आपली इच्छा स्वामी पूर्ण करतील, कारण ते करतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जयंत म्हणून आहे की त्याच्यात महाराज, मला दोन्ही हात नाही, मी श्रीपाद शिवलभ यांचे चरित्रांग वाचतो, त्याची पाने पायाने लुटतो, ते चालेल का? बर, म्हणजे ते ग्रंथ वाचन करताना पानं आपण उलटतो, ते त्यांना हात नाही येत बिचारांना, मग ते काय करणार? हात सुद्धा कर्मेंद्रिय आहे, पाय सुद्धा कर्मेंद्रिय आहे. आता प्रत्येक कर्मेंद्रियाचं कार्य आहे. जसे ज्ञानेंद्रियांचे विषय आहेत तसे कर्मेंद्रियांचे कार्य आहेत. पण आता जर एका कर्मेंद्रियाचा अभावच आहे तर मला दुसऱ्या कर्मेंद्रियाची साथ घेऊन त्या अभाव असलेल्या कर्मेंद्रियाचं कार्य करणं आवश्यक आहे. त्यामुळे ग्रंथ वाचन करताना त्या माझ्या अत्यंत प्रिय भक्ताकडे दोन्ही हात नाहीत, त्याने निश्चितपणे ग्रंथाची पानं उलटण्यासाठी पायाचा वापर करावा. त्यामध्ये काही गैर नाही. पहिली गोष्ट. गैर कधी निर्माण होतं तर मी तमोगुणाने प्रभावित होऊन लत्ता प्रहार करतो, ते गैर आहे. इथे काय आहे, मी भक्तिभावाने श्रीपाद श्री वल्लभांचं चरित्र पठण करण्याचा प्रयत्न करतोय आणि पान उलटण्यासाठी, पुढच्या पानावर जाण्यासाठी त्या भक्ताकडे हात नसल्यामुळे पायाने पान उलटतोय. त्यात काहीही गैर नाही, फक्त
ग्रंथपठण करताना आपण आपलं अंतःकरण निर्मल ठेवण्याचा प्रयत्न करावा. श्री स्वामी समर्थ. पुढचा प्रश्न आहे, स्वामी नामाचे ध्यान घडेल, गुरुवर्य कृपा करून मार्गदर्शन करावे. सुमित परिचय म्हणून आहे. बर. श्री स्वामी समर्थ. नाम घेत राहावं. पहिली गोष्ट मुखाने घेत राहावं. नंतर मनामध्ये नामाचा उच्चारण करत राहावं. नामाला हृदयस्थ करावं, हृदयात बसवावं, त्याला श्वासावर बसवावं, म्हणजे श्वासा गणित चालू राहतं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तोंडाने बोलण्याची आवश्यकता राहत नाही. भेटलं ना. आता ध्यान हा जो विषय आहे, ते ध्यान घडण्यासाठी नाम घ्यावं. ध्यान घडण्यासाठी नाम घ्यावं. नाम म्हणजे काय? नाम म्हणजे काय तर ज्याचा उच्चार केल्याने मी ज्याचं नाम, ज्याला हाक मारण्याचा प्रयत्न करत असतो, तो मला ओ देण्यासाठी उभा राहतो, ते नाम. ना. आता स्वामींना मला हाक मारायची आहे, तर मग स्वामी असं म्हटल्यानंतर स्वामी जर उभे राहतात तर ते स्वामींचं नाम आहे. श्री स्वामी समर्थ, स्वामी उभे राहतात तर त्यांचं नाम आहे. मग ध्यान कोणाचं घडायला हवं तर ते स्वामींचं घडायला. कळलं ना. ध्यान स्वामींचं घडायला हवं. मात्र ते घडण्यासाठी आवश्यक असलेली पार्श्वभूमी जी आहे ती नामाने निश्चितपणे सिद्ध होते. कारण नाम जे आहे ते अत्यंत प्रभावी आहे, अत्यंत सामर्थ्यशाली आहे. नामाच्या मागून नामी चालतो. म्हणजे माझ्या मुखातून, माझ्या श्वासातून, माझ्या हृदयातून जसा श्री स्वामी समर्थ नामाचा उच्चार होऊ लागतो, ते परब्रह्म श्री स्वामी समर्थ त्या नामाच्या मागून माझ्याकडे चालायला सुरुवात करतं. हृदयस्थ असेल नाम तर स्वामी हृदयात येऊन बसतात, ते हृदयस्थ होतात. झालं ना. त्यामुळे नाम निरंतरपणे कसं घेता येईल बाबा? नाम निरंतरपणे जाणीवपूर्वक कसं घेता येईल याचा विचार करावा. आणि मग आपल्याकडून निश्चितपणे श्री स्वामी समर्थांचं ध्यान घडेल. ते ध्यानात आले. ध्यानात देणं फार कठीण आहे. ते ध्यानात जर आले तर माझ्यासाठी समाधी अवस्था काही फार कठीण राहत नाही. कारण ध्यान मला त्या परब्रह्माचं घडलंय. लयत आलं ना. जेव्हा परब्रह्माचं ध्यान घडतं तेव्हा चित्तामधील सर्व विक्षेप आहेत ते समूळ नाश पावतात. भूतकाळातील कुठलीच स्मृती माझ्या चित्तामध्ये उमटतच नाही. लक्षात आलं ना. चित्तामध्ये उमटतच नाही. त्या चित्ताला निरुद्ध अवस्था प्राप्त होते, म्हणजे समाधी अवस्था प्राप्त होते. मात्र हे घडण्यासाठी नामासारखं दुसरं सामर्थ्यशाली काहीही नाही हे लक्षात ठेवावं. आणि म्हणून नाम घेत राहावं. प्रापंचिक जीवासाठी नामासारखा साधा सोपा सरळ उपाय दुसरा नाही. म्हणून ध्यान घडण्यासाठी निरंतरपणे नाम घेत राहावं. मुखाने घ्यावं, मनामध्ये घ्यावं, श्वासावर बसवावं आणि त्या नामाला हृदयस्थ करावं.
आणि ते जाणीवपूर्वक घ्यावं. निश्चितपणे श्री स्वामी समर्थांचं ध्यान घडेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव, आपण या पॉडकास्ट मध्ये सर्वसामान्य स्वामी भक्तांची खूप सुंदररित्या उकल करून सांगितले. अनेक स्वामी भक्तांनी खूप कमेंट्स मध्ये तुम्हाला थँक्स बोललेले आहेत. सर्वजण तर म्हणजे आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतात, असेच पॉडकास्ट करत राहा म्हणून सांगतायत. पॉडकास्ट कधी संपू नये असं सांगत असतात. श्री स्वामी श्री स्वामी समर्थ. आपण या ठिकाणी स्वल्प विराम घेऊया आणि पुन्हा एकदा नव्या पॉडकास्ट मध्ये आपण नक्की श्री स्वामी स्वामी करून घेतील बाळा. श्री स्वामी.